नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पावसाने एक दुर्दैवी घटना घडली आहे। पुलाच्या पाण्यावरून जाण्याचा प्रयत्न करत असताना 32 वर्षीय तरुण पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे। राजू रेड्डी दांडेलू असं पाण्यात वाहत गेलेल्या तरुणाचं नाव आहे। तेलंगणा सीमेवरील कंचली गावातील 32 वर्षीय राजू रेड्डी दांडेलू यांचा तब्बल 12 तास उलटूनही शोध लागलेला नसून पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांकडून शोध मोहीम सध्या सुरू आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। अशातच हे पुराच्या पाण्यात वाहून तरुण गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। राजू दांडेलू हे कंचली ग्रामपंचायतीत सेवक म्हणून कार्यरत होते। ते कंचली इथून रेवा नाईक तांड्याकडे जात असताना कंचली अंतबोरी मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत होते, तर पुराच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली। त्यानंतर पोलीस आणि महसूल प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले। मात्र पाण्याचा वेग आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे शोध कार्य मोठ्या अडचणीत निर्माण होत आहे। तर 12 तासाहूनही अधिक काळ उलटूनही राजू दांडेलू यांचा शोध लागलेला आहे। त्यामुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे।